बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी 1099 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। छाननी प्रक्रियेत 125 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून 974 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत। यामध्ये माजी नगरसेवक तसेच बड्या राजकीय नेत्यांचा समावेश असून यात उभाटा, मनसे, अपक्ष, वंचितातील उमेदवारांचा समावेश आहे। ठाणे महापालिकेची निवडणूक 15 जानेवारीला होत आहे। पालिकेच्या एकूण 33 प्रभागातून 131 नगरसेवक निवडले जाणार आहेत। या निवडणुकीसाठी एकूण 33 प्रभागातील 131 जागांसाठी 1099 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यंदा अर्ज काहीसा किचकट असल्यामुळे उमेदवारांची दमछाक झाली होती। माजी नगरसेवकांसह अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी तो योग्य भरला आहे की नाही याची खातरजमा केली होती। असे असले तरी विविध कारणांमुळे 125 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आलेत। वागळे, थेट, राबोडी, मुंब्रा भागात सत्ताधारी पक्षातील उमेदवारांच्या अर्जातील त्रुटींवर विरोधकांनी आक्षेप घेतले होते, तरी त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले। तर सत्ताधाऱ्यांच्या अर्जाप्रमाणेच विरोधी पक्षातील काही उमेदवारांच्या अर्जात त्रुटी होत्या, मात्र ते अर्ज बाद ठरवण्यात आले। अशा प्रकारचा आरोप विरोधकांनी करत निवडणूक विभागाच्या कारभारावर बोट ठेवले। छाननी प्रक्रियेत 125 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून यात उभाटा, मनसे, अपक्ष, वंचितातील उमेदवारांचा समावेश आहे। तर यात कोणत्याही पक्षाच्या माजी नगरसेवक तसेच बड्या राजकीय नेत्यांचा समावेश नाही। विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेने साथ दिली तशी साथ ठाणेकर महापालिका निवडणुकीतही महायुतीला देतील असा विश्वास व्यक्त करून भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी डबल इंजिन सरकारला विकास तळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांसाठी सोयीचे ठरावे यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भाजपच्या मीडिया सेंटरचे उद्घाटन आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयातील या मीडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार डावकरे, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ते सागर भदे, सुजय पत्की, मनाली गायकवाड आदीसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रारंभी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रास्ताविक करून ठाण्यातील 40 पैकी 32 जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला। तर आमदार केळकर म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे महाराष्ट्रभर सुरू असून ही न थांबणारी कामे आहेत। महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने विधानसभा तसेच नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या आसपास देखील कुठला पक्ष नाही, तेव्हा डबल इंजिन सरकारचा विकास जर तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भाजपला पर्याय नसल्याचे नमूद केले। प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांना संबोधित करताना या महापालिका निवडणुकीच्या मिनी विधानसभेच्या निमित्ताने विचारहीन, दिशाहीन असलेल्या विकास आघाडीचे विसर्जन होईल असे भाकीत केले। नुकताच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय, तेव्हा 29 महापालिकांचे निकाल जेव्हा लागतील तेव्हाही भाजप नंबर 1 राहील, कारण विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होतोय, त्यामुळेच आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहोत असे नमूद करून पत्रकारांनी निवडणुकीदरम्यान या अद्ययावत मीडिया सेंटरचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचे आवाहन केले। ठाणे महापालिकेची निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी 1107 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। छाननी प्रक्रियेत एकूण 99 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते, तर 1 जानेवारीला एकूण 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यामुळे 891 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज 2 जानेवारीला अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून यामुळे वागळे स्टेट वर्तकनगर भागात शिवसेना शिंदेगड पक्षाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। काही ठिकाणी बिनविरोध निवडून करण्याचे प्रयत्न झाले, पण त्यात शिंदेच्या सेनेला यश आले नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे स्टेट पट्ट्यातील प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेना शिंदेगड उमेदवार जयश्री फाटक, सुखदा मोरे, राम रेपाळे हे तिघे विजयी झालेत। तर या पॅनलमधील उमेदवार निलेश लोहाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सेनेला त्यात यश आले नाही। या प्रभागातील उमेदवार दीपक वेटकर हे बिनविरोध होऊ शकले नाहीत।
सावरकर नगरमधील प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर मनसेच्या उमेदवार रेश्मा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. यामुळे शिवसेना शिंदेगड पक्षाचे उमेदवार शीतल धमाले या बिनविरोध निवडून आल्यात. किशननगर येथील प्रभाग क्रमांक 27 मधून एकता भोईर, तर वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेना शिंदेगड गटाच्या जयश्री डेव्हिड आणि सुलेखा चव्हाण या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतलाय, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली. प्रमिला केणे या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना आणि त्यांचे पुत्र मंदार केणे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रमिला केणे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रमिला केणे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. केणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांना विजयी निश्चित असल्याचा विश्वास मनोज यांनी व्यक्त केलाय. ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत ओडिशा, आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला कळवा परिसरातून अटक केली. त्याच्याकडून 2 कोटीहून अधिक किमतीचा 638 किलो गांजा हस्तगत करण्यात आलाय. आंध्र प्रदेशातील चित्रा टागोर लक्ष्मण नायक असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 638 किलो वजनाचा गांजा आणि एक 4-चाकी वाहन असा एकूण 2,14,16,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. खारेगाव टोलनाका परिसरातून कळव्यात गांजा घेऊन एक कार येणार असल्याची माहिती, गोपनीय माहिती मालमत्ता गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना मिळाली होती. त्या आधारे 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सापळा रचना झाला. संशयित कार अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला ठाणे न्यायालयाने 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.